आता आपण भाजी बनवायला घेऊया। तेल टाकते मी। थोडंसं अजून टाकते, तेल कमी वाटतंय मला। जिरं घालूया आपण। हिंग टाकते। चणे आहेत ना तर गॅस होतो म्हणून हिंग टाकते। आता मी टाकते कांदा। मी चण्यांना आहे ना खाली भिजवून घेतले, डायरेक्ट शिजवते ना मी। तुम्ही माझी चण्यांची भाजी बघितली असती ना अजून रेसिपी टाकली आहे मी, ती वेगळ्या प्रकारे बनवलेली आहे। आज वेगळं बनवते, फक्त चणे भिजवून घेतले, शिजवले नाहीत। कांदा बघा असं थोडासा लाल होईपर्यंत भाजून घेऊया। थोडं 2 मिनिटं परत हलवूया आपण। आता मी हे वाटण केलेलं आहे ते टाकते, चणा आणि टमाटर, कोथिंबीर। आता हे बघा कांदा छान असे लालसर झाले आहेत। आता हे वाटण टाकूया आपण। मिक्स करूया। आता याच्यात आपण टाकूया आलं लसणाची पेस्ट। एक चमचा भरून आलं लसणाची पेस्ट टाकते। तुम्ही कापून पण टाकू शकता, आता ठेसून घ्या आलं लसण आणि मग टाका। आता छानपैकी याला मस्त शिजू देऊया, याचा कच्चापणा जाईपर्यंत। आता हळद घालते मी अर्धा टीस्पून। आणि हा मसाला काढलाय मी, धना बुक्की, लाल मिरची, जिरा पावडर आणि गरम मसाला ते पण टाकूया। थोडंसं पाणी टाकते, मसाला आपला मिरची जळणार नाही म्हणून पाणी टाकलंय मी, नाहीतर तुम्ही एका वाटीमध्ये घेऊन कालवून टाकू शकता। थोडीशी कोथिंबीर टाकते। थोडासा मी भाज्यांचा मसाला टाकते, चना मसाला टाकते, हे चना मसाला मग टाकू शकता। आता माझ्याकडे हा मसाला होता तो टाकते, कालवून घेऊया। हे बघा छान अशी थिक याची ग्रेव्ही बनणार छान। आता हे चणे आणि बटाटे एकत्रच टाकून देऊया। मीठ घालूया आपण चवीप्रमाणे। मी पहिले मीठ नाही घातलेलं, आता मीठ घालते।
आता छान असं मिक्स करून घेऊया. आता काही टाकायची गरज नाही आपल्याला, सगळा मसाला आला याच्यात. हे बघा छान मसाला लागला आहे भाज्यांना, चण्यांना आणि बटाट्याला. आता आपण टाकूया याच्यात गरम पाणी. गरम पाणी टाकलं ना पटकन शिजतात. आता तुम्हाला किती गिरवी बनवायची त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका. जास्त गिरवी बनवायची तर जास्त टाका, कमी टाकायचे तर कमी टाका. आता मला अशी थोडीशी गिरवी पाहिजे, भाताला खायला यायला पाहिजे असं. छान असं मिक्स करून देऊया. आता याला आपण एक उकळी येऊ देऊया, मग झाकण लावूया. हे बघा छान उकळी आली आहे. आता याला आपण झाकण लावूया कुकरचं. थोडीशी कोथिंबीर टाकते, झाकण लावते. आता फास्ट गॅसवर आपण एक शिटी होऊ देऊया, 1 ते 2. बघूया आपलं कुकर झालंय. हे बघा छान अशी गिरवी झाली आहे. भातावर पण खाऊ शकता. गिरवी बघा किती छान बनली आहे. आता याच्यात आपण कोथिंबीर टाकूया. आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला, लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू. कुकरमध्ये बनवलेली भाजी आहे, बघू शकता तुम्ही. थँक्यू.